श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. देशातील प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध पिण्याचं पाणी देण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून केंद्रीय जलशक्ती मंत्रालयातर्फे पाण्याचा काटेकोर वापर शाश्वत भविष्यासाठी धोरण या विषयावर नुकतीच कार्यशाळा घेण्यात आली. जलबचतीसाठी केंद्र सरकार कुठली पावलं उचलत आहेत आणि सामान्य नागरिक त्यासाठी कोणतं योगदान देऊ शकतो याबाबत आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेऊयात. श्रोते हो, पाणी हे जीवन असं म्हटलं जातं. मात्र आज निसर्गाचा समतोल ढासळत असल्यानं पर्जन्यमान कमी होत आहे. भविष्याचा विचार करता आज जलसंवर्धन ही काळाची गरज बनली आहे. आजही देशातल्या अनेक खेड्यांमधल्या जनतेला पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही. हेच हेरून देशातल्या प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू असून जलबचतीसाठी विविध उपक्रम देखील राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय जल अभियानाअंतर्गत जलकार्यक्षमता ब्युरोनं इंडियन प्लंबिंग असोसिएशनच्या सहकार्यानं घरगुती पाणी वापर क्षेत्रावर लक्ष केंद्रित केलं आहे. त्यासाठी दिल्लीतल्या संसद मार्गावरील पालिका केंद्राच्या NDMC कन्व्हेन्शनल सेंटरमध्ये पाण्याचा काटेकोर वापर शाश्वत भविष्यासाठी धोरण या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचं नुकतंच आयोजन केलं होतं. या कार्यशाळेत देशभरातील जलक्षेत्रातील उद्योग, जलव्यवस्थापन स्वयंसेवी संस्था आणि इतर संस्थांचे 350 पेक्षा जास्त प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि सहयोगी प्रयत्नांद्वारे जलसंवर्धनासाठी सरकारची वचनबद्धता अधोरेखित केली. आज प्रत्येक घरावरील पावसाचं पाणी साठवण्याची गरज आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या सूर्यघर योजनेच्या धर्तीवर प्रत्येक छतावरील पाणी साठवणं आणि त्याचा वापर करणं अशी योजना आणण्याची गरज जलमित्र सुनील जोशी यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली. घरगुती पाण्याचा वापर आणि घरगुती पाण्याचा काटेकोर वापर ही आता काळाची गरज झालेली आहे. नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय जल अभियान अंतर्गत जलवापर कार्यक्षमता ब्युरोच्या माध्यमातून आणि इंडियन प्लंबिंग असोसिएशनच्या सहकार्यानं पाण्याचा काटेकोर वापर आणि शाश्वत भविष्यासाठी धोरण या कार्यशाळेच्या अनुषंगाने मी काही सूचना करत आहे. त्याचबरोबर समाजामध्ये काम करत असताना जी काही निरीक्षणं केलेली आहेत त्या निरीक्षणाच्या आधारावरती काही धोरणात्मक निर्णय करता येतील अशा प्रकारच्या घटकांचा या ठिकाणी उहापोह करत आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय माझ्या दृष्टीने असा आहे की पाणी आणि पर्यावरण या आपल्या दैनंदिन जीवनाच्या अविभाज्य घटकामध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत. पण दुर्दैवाने या सगळ्या गोष्टीकडे सरकारने लक्ष द्यावं आणि सरकारने त्यात नियोजन करावं असं सर्वसामान्य माणसाला वाटत असतं. तर आपण याच्यामध्ये विद्यार्थ्यांना बोलवलं पाहिजे, त्यांचा सहभाग आपण अतिशय चांगल्या पद्धतीने आणला पाहिजे. याचं कारण असं आहे की पुढच्या पिढीसाठी हे आपण धोरण अवलंबत असल्यामुळं पुढच्या पिढीला याच्यामध्ये काय चाललंय हे समजणं देखील गरजेचं आहे. म्हणून शाळांमध्ये त्याचबरोबर महाविद्यालयीन स्तरावरती या विषयावर किमान दर 3 महिन्यांनी आढावा घेतला गेला पाहिजे. आणि शाळा असो, कॉलेजेस असो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ज्या सामाजिक संस्था कार्यरत आहेत त्यांच्या माध्यमातून पाण्याच्या काटेकोर वापरासंदर्भात त्याचबरोबर घरगुती पाणी वापराच्या अनुषंगाने जी नाविन्यपूर्ण डिझाईन्स आहेत ज्यामध्ये आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स आणि सर्व तंत्रज्ञानाशी निगडीत लोक आहेत त्यांना सुद्धा याच्यामध्ये प्रामुख्याने जोडलं पाहिजे. त्यामुळे काय होईल की आपल्याला सर्व ठिकाणाहून पाण्याच्या काटेकोर वापराच्या अनुषंगाने सूचना मिळत राहतील. त्याचबरोबर त्यांच्याकडे काय नाविन्यपूर्ण कल्पना आहेत त्या एकत्र आणता येतील. पण माझं असं स्पष्ट मत आहे की यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना आघाडीवरती ठेवावं. शालेय विद्यार्थ्यांमध्ये असलेला सर्वात मोठा गुण जर कोणता असेल तर त्यांची कोणत्याही विषयाकडे पाहण्याची एक आणि ती अडॉप्ट करण्याची जी दृष्टी आहे ती महत्वाची आहे. कारण त्यांच्याकडे अत्यंत वेगवान अशी मानसिकता तयार झालेली की जे अडॉप्ट करायचं आहे ते तंत्रज्ञानाच्या साह्यानं कृतीमध्ये आणायचं. आज प्रत्येक घरामध्ये स्मार्टफोनचा वापर हा तितक्याच परिणामकारक झालेला आहे.
त्यामुळं शाळकरी मुलांना या विषयातील नाविन्यपूर्ण कल्पनांचे एकत्रीकरण करून त्यांच्या तो अभ्यासक्रमाचा भाग बनवून पाणी आणि पर्यावरण या विषयाच्या अनुषंगानं जर आपण तो एक नाविन्यपूर्ण घटक आणला तर वेगवेगळ्या आयडियाज मुलं एकमेकांना शेअर करतील, आपल्या पालकांना शेअर करतील आणि ज्या ज्या ठिकाणी ह्या कृतीमध्ये येत आहेत त्याचा फॉलोअप पण करतील. जितकं कार्य करण्याला महत्त्व आहे तितकं त्याचा पाठपुरावा करणं, त्याचा फॉलोअप करणं आणि त्या फॉलोअपमधून आलेल्या फीडबॅकवर आधारित पुढे नियोजन करणं हे देखील महत्त्वाचं आहे. केंद्र आणि राज्य सरकारं आपापल्या पद्धतीने लोकांपर्यंत हा विषय नेत असतात आणि हा विषय नेताना त्यामध्ये लोकांच्या मनामध्ये काय आहे याचा पण अत्यंत काटेकोरपणाने पाठपुरावा करत असतात. त्याचबरोबर त्या पाठपुराव्यातून येणाऱ्या सूचना आणि संकल्पना यावर आधारित कृती कार्यक्रम समजून घेत त्यावर काही डिझाईन प्लॅन करतात. इथपर्यंत सगळ्या गोष्टी अत्यंत चांगल्या पद्धतीने होतात. पण जेव्हा प्रत्यक्ष लोकांपर्यंत आपण पोहोचतो त्यावेळेला सर्वसामान्य लोकांना यामध्ये अंतर्भूत करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. केंद्र सरकारची हर घर जल आणि हर नर जल, प्रत्येक घरामध्ये पाणी गेलं पाहिजे, नळाद्वारे पाणी गेलं पाहिजे या संकल्पनेला आता अनेक वर्ष झाली आणि या संकल्पनेतून ग्रामीण भागामध्ये तसेच शहरी भागामध्ये नळाद्वारे पाणी पुरवठा सुरू झालेला आहे आणि या नळाद्वारे पाणी पुरवठा सुरू झाल्यामुळं सगळ्यांकडं आवश्यक असलेलं पाणी येत आहेच आहे. पण त्या पाण्याच्या वापरासंदर्भातील जे काही व्यक्तिगत स्तरावरचे आणि सामाजिक आणि बांधिलकीच्या माध्यमातून नियोजन करावयाचे जे काही धोरणं आहेत त्या संदर्भात बिहेवियरल चेंज, स्वतःमध्ये काही बदल घडवणं या गोष्टीचा अंतर्भाव फार प्रामुख्याने केला पाहिजे. मला असं वाटतं यामध्ये अटल वास्तू .भारत अत्यंत महत्वाची भूमिका बजावू शकतो. याचं कारण असं आहे की हे आंतरराष्ट्रीय सहकार्याचं शताब्दी वर्ष आहे. महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन आणि पुणे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन यांच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रभर आणि पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये या संदर्भातील काही कृती कार्यक्रम अत्यंत प्रभावीपणे वापरू शकतो आणि ते कृतीमध्ये आणू शकतो. महाराष्ट्र राज्य कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी हाऊसिंग फेडरेशन आहे त्याचबरोबर रो हाऊसेस असतील किंवा बंगले असतील किंवा अपार्टमेंट्स असतील त्याचं जे असोसिएशन आहे त्यांच्याबरोबर संधान साधून त्यांच्याबरोबर एक अत्यंत चांगला कार्यक्रम आयोजित करून महाराष्ट्रभर हा विषय नेता येईल. त्याचबरोबर पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये हा उपक्रम आपण अतिशय चांगल्या पद्धतीने राबवू शकतो. तेच मुंबईसारख्या शहरामध्ये हे आपल्याला करता येईल. थोडक्यात सांगायचं असं आहे की महाराष्ट्रामध्ये पाणी आणि पर्यावरणाविषयी एक सजगता आहे. त्या सजगतेला जोड द्यावी लागेल. पुढच्या पिढीला सोबत घेऊन त्या पुढच्या पिढीच्या समोर एक अत्यंत आदर्श असा कृती कार्यक्रम आयोजित करणं आणि यामध्ये तंत्रज्ञानाची जोड आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने देता येईल. इंडियन प्लंबिंग असोसिएशनला यामध्ये जोडून घेतल्याचा फायदा असा होईल की याच्यामध्ये क्रेडाईपासून बांधकाम असोसिएशनशी निगडीत ज्या ज्या स्थानिक आणि राज्य स्तरावरच्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्था आपण याच्यामध्ये निमंत्रित करू शकतो आणि त्यांच्याबरोबर राज्यस्तरीय असोत किंवा जिल्हास्तरीय असोत कार्यशाळा घेऊ शकू. म्हणजे यामध्ये धोरणात्मक निर्णय होतील, कृती कार्यक्रम आयोजित केले जातील आणि शाळकरी मुलांच्या माध्यमातून त्याचं निरीक्षण, अवलोकन आणि फीडबॅक हा पण आपल्याला याच्यामध्ये घेता येईल आणि अत्यंत साधे सोपे दैनंदिन जीवनात वापरता येतील असे छोटे छोटे उपक्रम आपण कृतीमध्ये आणू शकतो. महिलांचा रोल पाणी आणि पर्यावरणामध्ये अत्यंत महत्वाचा आहे आणि महिलांच्या पाणी वापर धोरणामध्ये आणि पाणी वापर कृतीमध्ये एक सातत्य असतं कारण सर्वाधिक पाणी या विषयाशी जोडलेल्या महिलाच आहेत. त्यामुळं ज्या काटेकोरपणाने पाणी वापर करतात त्यांचे जे अनुभव आहेत ते चित्रफितीच्या माध्यमातून जर आपण संकलित केले तर त्याचा प्रभाव अत्यंत चांगला पडेल. पुढील महिन्यामध्ये 8 मार्चला राष्ट्रीय महिला दिन असतो. त्या राष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं हे धोरणच आपण महिलांच्या माध्यमातून लोकांसमोर न्यावं. त्या संदर्भातला एक कृती कार्यक्रम आयोजित करता येऊ शकेल ज्यामध्ये एक मोठी स्पर्धा आपल्याला आयोजित करता येईल ज्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा आहे, निबंध लेखन असेल किंवा आता स्मार्टफोन आल्यामुळं आपापलं म्हणणं जे आहे ते चित्रफितीच्या माध्यमातून सांगता येईल. तर असे उपक्रम आपण चांगल्या पद्धतीने करू शकू. श्रोते हो, आता घरोघरी जलशुद्धीकरण यंत्र बसवलेलं पाहायला मिळतं. या यंत्राद्वारा 100 लिटर पाण्यातून केवळ 35 लिटर पिण्यायोग्य पाणी मिळतं. 65 लिटर पाणी वाया जातं. मात्र हे पाणी न फेकता त्याचाही वापर व्हावा असं आवाहन जलतज्ज्ञ अनिल पाटील यांनी आकाशवाणीशी बोलताना केलं. केंद्र सरकारनं नुकताच एक कार्यक्रम घेतला, पाण्याचा काटेकोर वापर शाश्वत भविष्यासाठी धोरण. मी या संदर्भात केंद्र सरकारचं अभिनंदन करतो. सर्वप्रथम केंद्र सरकारनं
पाण्याच्या दुर्भिक्ष आणि पाण्याचे भविष्यातील प्रश्न लक्षात घेऊन 2019 सालीच पहिलं पाऊल टाकलं ते म्हणजे केंद्रीय स्तरावर जलशक्ती मंत्रालयाची स्थापना केली आणि पाण्याचा संबंध असणारे सर्व विभाग एका छताखाली आणले आणि आता त्याचा पुढचा पायरी म्हणून केंद्र सरकारनं जलजीवन मिशनच्या अंतर्गत हर घर नल आणि हर नल जल अशी योजना आणून एक मोठा कार्यक्रम या देशामध्ये सुरू केलेला आहे. हे असलं तरी देखील मला काही गोष्टी सुचवायच्या वाटतात. त्याच्यामध्ये आपल्या देश ज्या वेळेला स्वतंत्र झाला त्यावेळेला 1951 साली आपण आपले सगळे देशाचे पॅरामीटर बघितले. त्यावेळेला भारतामध्ये प्रति माणशी पाण्याची उपलब्धता 6,500 घनमीटर पेक्षा जास्त होती. ती आज 2024-25 चा विचार करता ती प्रति माणशी 1400 घनमीटर पेक्षा कमी झालेली आहे आणि म्हणून केंद्र सरकारनं टाकलेलं पाऊल हे भारतातील जनतेसाठी अत्यंत उपयोगी असलं तरी देखील भविष्यामध्ये शाश्वत पाण्यासाठी जनतेने देखील काही उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पाण्याचा कार्यक्षम वापर ज्याला ऑप्टिमम किंवा इफेक्टिव्ह यूज ऑफ अवेलेबल वॉटर आपण म्हणूया ते केलं पाहिजे आणि पाण्याचा पुनर्वापर केला पाहिजे. त्यामुळं पाण्याची बचत होईल आणि आपल्याला उपलब्ध पाण्याचा वापर करताना आपल्या गरजा आपल्याला त्याच्यामधून पूर्ण करता येतील. आम्ही महाराष्ट्र विकास केंद्राच्या माध्यमातून गेली 12 वर्ष या देशामध्ये जलक्षेत्रामध्ये शाश्वत काम करणारे व्यक्ती किंवा संस्था निवडून जलमित्र पुरस्कार देतो. केंद्र सरकारनं आता आपल्याकडे जल आठवडा सुरू केलेला आहे. या माध्यमातून देखील आपल्याला हेच शिकवलं जातं की पाण्याचा काटेकोर वापर करावा. तर केंद्र सरकारच्या ह्या जलजीवन मिशन मध्ये ज्या पद्धतीनं आता मुक्त बिजली घर अशी प्रधानमंत्र्यांच्या नावानं जी योजना विजेच्या क्षेत्रामध्ये सोलारची आलेली आहे त्याच पद्धतीनं प्रत्येक छतावरील पाणी साठवणं आणि त्याचा घरगुती वापर करणं ही योजना आणणं गरजेचं आहे. आणि आता प्रत्येक गावामध्ये सगळीकडे टॉयलेटची सुविधा झालेली आहे. त्यामुळं आपल्याकडं पाण्याचा वापर अधिक होतोय त्यासाठी आणि ते पाणी परत खराब होऊन चांगल्या जलस्रोतात जातंय. तर प्रत्येक ठिकाणी डिसेंट्रलाइज सिवेज ट्रीटमेंट प्लांट केले पाहिजेत आणि त्या पाण्याचा पुनर्वापर केला पाहिजे. दुसरं म्हणजे आता शुद्ध पाण्याच्या नावावर आपण सगळीकडे पिण्याच्या पाण्यासाठी आरओ बसवतो. आरओ मध्ये जर 100 लिटर पाणी टाकलं तर 35 लिटर पाणी आपल्याला साधारणपणे पिण्यासाठी वापरतो आणि 65 लिटर पाणी हे डायरेक्ट वाया जातं. त्या पाण्याचा देखील एकत्रित त्याचा करून त्याचा इतर कारणासाठी वापर करणं आणि यासाठी घरोघरी प्रत्येक माणसाचं प्रभावीपणे शिक्षण होणं गरजेचं आहे. कारण जर आपण चांगल्या पद्धतीची जागरूकता निर्माण केली तर ती जागरूकता दीर्घकाळ टिकेल आणि पुढच्या पिढ्याला पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात आणि एकूणच पाण्याच्या संदर्भात कुठल्या अडचणी येणार नाहीत असा मला विश्वास आहे. श्रोते हो, देशातल्या नद्यांचं समुद्रात वाहून जाणारं पाणी दुष्काळी भागात पोहोचवण्यासाठी केंद्र सरकार नदीजोड प्रकल्प हाती घेत आहे. महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरावा यासाठी गावागावात जलसंधारणाची कामं करत आहे. नद्यांच्या स्वच्छतेसाठी नमामि गंगेसारखे प्रकल्प हाती घेत आहे. सरकारच्या या प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी प्रत्येक नागरिकानं पाण्याचा काटेकोर उपयोग केला तर हर घर नल हर घर जल ही योजना प्रत्यक्षात उतरण्यास वेळ लागणार नाही. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन अमिता बडे.